कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघता, त्याचं नाव आहे नित्यरंग. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलो. म्हणजेच आपण आलेलो आता तासगावमध्ये. मित्रांनो, ही आपल्याला प्रति पंढरपूर आपण देखील बोलू शकता, धाकटी पंढरी पण बोलू शकता. तर आज आहे पहिला दिवस तासगावचा. तर आपल्याला फुल भजन कीर्तन वगैरे तर सगळं बघायला भेटणार आहे, पालख्या वगैरे सगळं इथं बघायला भेटणार आहे. आपण मस्तपैकी स्टोरी पण कलेक्ट करण्याचा प्रयत्न करू. तर फुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉगमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा. तर असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. तर मस्तपैकी ब्लॉगला कंटिन्यू राहा. मित्रांनो, यो आपल्याला सगळा असा गाभारा बघू शकता आपण. असा सगळा असा गोल्डन आपल्याला इथं बघायला भेटतं. सोन्याचं हे बघू शकता. सगळा असा गाभारा आपण इथं पॅक झालेला आणि खूप अशी गर्दी इथं आपल्याला बघायला भेटते. पहिला दिवस हा आणि पहिल्या दिवसाची तुम्ही गर्दी बघू शकता इथं.
जी आता ती आपण पालखी बघितली ती होती मढची गणपतीची. तर ही पालखी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. खूप मस्त पालखी होती. खूप भजन कीर्तन वगैरे सगळं चालू आहे. आपण मोस्टली भजन कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता पण तुम्ही मस्तपैकी बघितलेलं खूप मजा येते. आज आपला पहिला दिवस या पहिल्या दिवसाची एवढी गर्दी आहे. तर पुढं अजून काय होईल मस्तपैकी आपण ब्लॉगमध्ये बघत राहा. काय होईल तुम्हाला सांगतो ना. आई तुम्ही या ठिकाणी तुम्ही किती वर्ष झाली तुम्हाला इथं? मला जवळ आता 58 वर्ष झाली इथं मी बिझनेस करते. 58 वर्ष झाली मला. 58 वर्ष इथं नाही इथं दुकानामध्ये किती वर्ष? दुकानातच 58 वर्ष झाली. तर आई मला जरा मंदिरातले आपल्याला जरा माहिती सांगाल का? हो सांगू शकते. अगोदर म्हणजे याला बोंबला विठोबा बोलायचे लोक. तर बोंबला विठोबा का बोलायला लागले की एक दिवशी ते महाराज आले आणि ते तुकाराम महाराज बोंबलायला लागले की मिरची घ्या मिरची, मिरची घ्या मिरची, लाल मिरची. ते मिरची बोलत बोलत तो नाव पडत गेला. मग तसं तसं ते कोळी लोक बोलायला लागले की बोंबला विठोबा. मग बोंबला विठोबा नाव पडलं देवाचं या म्हणून बोंबला विठोबा बोलतात. आणि धाकटी पंढरी आपण नंतर नाव ठेवलं. मोठी पंढरी पंढरपूर आणि धाकटी पंढरी आपलं सासगाव टाकळी. आणि तो जो आई तो आपल्या मंदिराच्या समोर खांब आहे त्या खांबाची थोडी माहिती सांगा जरा. त्या खांबाला आपण नमस्कार केला विठ्ठलाला की विठ्ठलाचा नमस्कार करून झाल्यानंतर त्या खांबाला प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणा घालायची कशासाठी तर आपल्या इथे महाराज आले होते. त्या महाराजांनी ते खांब उभं केलं आणि मग ते खांब उभं करत त्या खांबाला प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारून मग त्यांनी ते म्हणजे पावन झालं स्थान त्या जागेचं. आणि हा विठोबा आपला इथे नव्हता. तर हा विठोबा आपला नदीवर होता. नदीवर म्हणजे कुठे होता? कुंडलिकाच्या मंदिराच्या इथे होता हा विठोबा. मग त्याला एका माणसाच्या स्वप्नात गेला होता आणि मग त्यांनी त्या इथेशी त्याला आणून स्थापन केला की मला अमुक अमुक जागेत नाही. मग तो तिथून निघून इथे त्याला येऊन स्थापन केलं विठोबाला. तर जो आपला 14 दिवसांचा जो म्हणजे आपला जो कालावधी असतो 14 दिवसच का असे? पहिल्यापासूनच ही यात्रा फक्त 15 दिवसच भरते. 15 दिवसाची असते का? फक्त 15 दिवसाची असते. कधीतरी बायचान्स कितीतरी वर्षांनी ती 17 दिवस होते असं. नाहीतर आपली यात्रा ही 14 दिवसाचीच असते. कारण या यात्रेमध्ये बैलांची यात्रा असते. काही पाळणे येतात, काही बाकीचे मच्छीवाले वगैरे येतात. इथे मच्छीवाल्यांचा बिझनेस होतो ते चांगल्या प्रकारे मोठा मार्केट भरतो या इथे. त्यामुळे लोक भरपूर येतात. बाहेरगावून लोक येतात खूप. म्हणजे जवळजवळ म्हणायचं म्हणजे झालं तर सातारा, काकरूर वगैरे ह्या इकडून मच्छी घेण्यासाठी लोक येतात. बोंबला विठोबा नाव. तर आई धन्यवाद. तुम्ही आपल्याला खूप चांगली अशी माहिती सांगितली तर तुमचं धन्यवाद.
मित्रांनो हाच होता आपला आजचा कंटेंट. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटणार आहे. आणि आज होता पहिला दिवस, तर आज पहिला ब्लॉग होता. तर आता 14 दिवस आहेत. 14 दिवस मधले आपण 2-3 दिवसचा ब्लॉग तरी कंटिन्यू ब्लॉग शूट करणार आहे. म्हणजे ते राईड्स वगैरे आणि आपल्याला ते जत्रा ते सगळं मार्केट वगैरे आपण सगळं कव्हर करणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. मस्तपैकी आपल्या ब्लॉगमध्ये बनत राहा. तर या चॅनलवर लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब पण करून ठेवा. तर बाय बाय.